जोपर्यंत गावठी भाजयो बाजारात येतात तोपर्यंत आम्ही गावठीच भाजयो खातो. बाजारी आणूक जाणो ना. आज करतोय मुळ्याची भाजी. मुळो आणलंय स्वच्छ, कोवळी असा ती स्वच्छ धुतली आणि बारीक करून चिरून घेतलंय. एक कढई घेतलंय, त्याच्यात घातलंय तेल, फोडणीक घातलंय ठेचून लसूण, उभी चिरून मिरची, बारीक चिरून कांदो. पालेभाज्यांका कांदो जरा जास्त घातलास की चविष्ट लागतं तो. आणि सध्या भरपूर कोवळे भाज्यो येतात. लाल पाल्याची येता, मोहरीची येता, भोपळ्याचे वेल, सगळे पालेभाजी येतात. मग आम्ही त्योच खायत असतो, अलटून पलटून त्योच खातो. वरसून घातलंय मुळ्याची चिरलेली भाजी, चवीपुरता मीठ आणि किंचितशी साखर. अप्रतिम चव येतं, अशी करून बघा. मस्त ती झाकून शिजाक द्यायची. नंतर खोबरेल तेल घालायचं घरगुती. हे एकदम स्वाद भारी. आणि कितकी खावची हो. पेजेबरोबर खावा, ही भाकरीबरोबर पण गरम गरम मस्त लागतं. तांदळाची भाकरी आणि मुळ्याची भाजी एक नंबर कॉम्बिनेशन. करून खाऊन बघा, आवडतली तुमका. नंतर भरपूरसा खोबरा घाला, एकदम टेस्ट भारी. आपण कोकणवाले म्हणजे खोबरा भाजींका होयाच होया. असा तेल घालायचा, जरा परतायचे आणि झाकून ठेवायचे. स्वाद एकदम मस्त येतं. अशी भाजी करा, खावा, आवडतली तुमका. आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.